हाय फ्रेंड, कसे आहात? बरे आहात ना? हे बघा मी थोडंच इकडं तिकडं थोडं गेलं ना, नजर हट्टी दुर्घटना घटी. हे बघा आणि लावते ते बघ हाय, आजचा ब्लॉग बनवण्याचं आज पण मी बनवलेला आहे. आता माझी तर इकडं मला सगळं किचन संध्याकाळी वगैरे सगळं करायला करायचं थोडी होतं. चपाती झाली. तुम्ही पाहू चपाती झाली. शकता. सगळं दूध स्वयंपाक रसगुल्ला बनवला आहे, घेतलं. दूध तापवलंय. अरे वा. लगेच झाडू करायला घेतलं. इथं सगळं बेड वगैरे सगळं आवरून घेतला. बेडच्या खालचं सगळं झाडू मारला. इकडं सोफा, परत हे हॉल आहे आमचं. हे हॉल आणि हे सगळा सोफा कवर वगैरे सगळं झटकून घेतला. तर ताईंनो, माझ्या व्हिडिओमध्ये हा 3 वर्षाचा गॅप आहे. हे छोटं मूल असल्यामुळे मला काही कारणामुळे झालं नाही. आणि एक म्हणजे मोबाईल माझा व्यवस्थित नव्हता, तो हँग होत होता. खूप वर्ष झालेला घेतलेला, त्याला 10 वर्ष झालेले. तो चालत नव्हता व्यवस्थित, एडिटिंग करता येत नव्हतं. तर माझ्या मिस्टरांनी तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर मला नवीन मोबाईल घेऊन दिलेला आहे. तर आता इथून पुढे नेहमी व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सुरेखा ऑल इन वन हे माझं यूट्यूब चॅनल आहे. डेली जे मी करते घरामध्ये रुटीन आहे माझं, तर ते मी ते शेअर करणार आहे. ते मी लगेच ब्रश करायला घेतला आणि इथं बघा किट्टू केळ खातंय बनाना. इथं चहा केला, ब्रश झालाय माझा. आणि चहा करताना अगोदर पाणी उकळून घ्यायचं, त्याच्यामध्ये दूध आणि नंतर चहा पावडर टाकून आणि शेवटी जरा एक उकळी आल्यानंतर दूध व्यवस्थित गरम झाल्यानंतर मग साखर टाकायचं. ते चहा तयार झालेला आहे. आता मी चहा घेणार आहे. तर या चहा प्यायला. आणि इथं किट्टू पण दूध पिते आणि मी पण चहा एन्जॉय केला. आणि ही चहापत्ती मी हिच्यामध्ये नाही टाकत, झाडांना टाकते. आणि मग इथं लगेच किचन पण आवरायला घेतलं. वरची पूर्ण सगळी क्लिनिंग केली, सिंक पण धुतलं. तुम्ही पाहू शकता आता एकदम छान दिसतंय. आणि इकडे मशीनला कपडे लावलेले आहेत आणि झाडांना पाणी घातलं. पाऊस येतो पण 2-3 दिवसांनी येतो. इथं कपडे पण टाकले मशीनला, ते थोडे उरलेले कपडे होते. पोछा मारला आणि आंघोळ घातली किट्टूला पण आणि मी पण. एकदम फ्रेश वाटते. आता इथं हाय करते तुम्हाला ताईंनो, मावशींनो. माझ्या किचन बघा आता नीट किती छान दिसते. आणि इथे थोडे उरलेले भांडे पण होते, ते पण मी घासून घेतले आणि भांडे लावले, ज्या त्या जागी ठेवले. व्यवस्थित सगळे लावून घेतलेले आहेत भांडे, पाहू शकता. आणि आपलं काम कसं आहे, माझं डेली रुटीन तुम्हाला आवडलं का? आणि माझ्या काही चुका होत असेल तर ते नक्की मला सांगा, मी त्यामध्ये दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीन. छोटं बाळ घेऊन आपण ड्युटीला नाही जाऊ शकत, त्यामुळे घरामधूनच काहीतरी यूट्यूबच्या द्वारे काहीतरी प्रयत्न करत आहे. आणि इथं कपड्यांच्या घड्या पण घातलेल्या, ते ठेवून दिले कपाटामध्ये. हे किट्टूचं बास्केट आहे. आणि बँकेत आलेलं KYC करायला आणि हॉस्पिटलमध्ये पण आलेलं, किट्टूचा डोस होता. इथे मध्येच पाऊस आलेला घरी आल्यानंतर, बघा तुम्ही. आणि संध्याकाळी मी इथं सांबार आणि डोसा बनवायला, आणि मुलांनी पण खाऊन खूप एन्जॉय केला. तर पुन्हा भेटू अशा छानशा ब्लॉगमध्ये. बाय.